नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी STI रोहिदास चोंदे पाटील आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे महाराष्ट्राचा संक्षिप्त इतिहास भाग 2। मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा असा भाग आपला हा आहे। बघा हे अत्यंत सुरुवातीचा जो भाग असतो ना इतिहासाचा थोडासा प्राचीन मध्ययुगीन त्याच्याबद्दल मुलांमध्ये एक हे असतं की बाबा हे आमच्या ओळखीचं नाहीये, हे काहीतरी बदामीचे चालुक्य काय, वाकाटक घराणे नेमकं काय आहे, राष्ट्रकूट काय, हे यांचा कालावधी लक्षात राहत नाही। बऱ्याच वेळेस यांच्याबद्दलच्या बऱ्याच बाबी लक्षात राहत नाही। पुढे देवगिरींचे यादव काय आहे, शिलाहार कोण होते, मुस्लिम राजवट कशी होती आणि मराठ्यांचं राज्य नेमकं कसं होतं। मित्रांनो आजचं जे लेक्चर होणार आहे विविध पुस्तकांमधून जवळपास एक 70 ते 80 पानं या ठिकाणी एका पानामध्ये मी काढलेली आहेत। अत्यंत परीक्षाभिमुख आपण याला म्हणूया। खूप अशी मेहनत करून या ठिकाणी या नोट्स मी बनवलेल्या आहेत आणि तुमच्यापर्यंत ते जावं, सोप्या भाषेत जावं, अत्यंत सोप्या भाषेत, हे मला या ठिकाणी अपेक्षित आहे। जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलचे मेंबर्स आहेत त्यांना या PDF सुद्धा आपण व्हॉट्सअप ग्रुप जे आहेत ब्रॉडकास्ट त्यांना देत असतो। इतर मित्रसुद्धा जॉईन करून घेऊ शकतात। सबस्क्राईब तुम्ही केलेलंच असेल, ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे चॅनल ते सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला आगामी जे व्हिडिओज असतील ते दिसत जातील। चला आपल्याला बघायचा आहे महाराष्ट्राचा अत्यंत सुरुवातीचा भाग, हा पाया आहे मित्रांनो, हा पाया आहे। याच्यावर प्रश्न येतात, राज्यसेवा असू द्या, कंबाईनची एक्झाम असू द्या, त्याच्यानंतर सरळ सेवा पोलीस भरती असू द्या, एकदम म्हणजे ज्याला आपण तुम्ही GK म्हणतात ना, GK, तो हा भाग आहे बघा, त्याचा भाग आहे। म्हणजे सिलेबसमध्ये बऱ्याच वेळेस मेन्शन नाहीये कंबाईनच्या, मात्र तरी सुद्धा तुम्हाला काही एखादा ग्रंथ स्वरूपात असेल किंवा एखादा सनावळी संदर्भातला भाग असेल त्यावर प्रश्न विचारलेले दिसतात। राज्यसेवेला तर आहेच हे, ओके, आणि इकडे सरळ सेवा पोलीस भरतीला आहेत, मात्र याच्यामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कंबाईनला सुद्धा याच्यावर सातत्याने प्रश्न आहेत। तर चला सर्वांच्या कामाचा हा टॉपिक अत्यंत सोप्या भाषेत। पहिला मुद्दा, पहिला प्रश्न काय येतो तो लक्षात घ्या। आधी तुम्हाला काय सांगितलंय मी, कधीही कोणत्याही टॉपिकचा अभ्यास करताना त्या टॉपिकवर प्रश्न कशा स्वरूपाचे येतात हे आधी समजून घ्या। मित्रांनो इथे जर तुम्ही बघितलं तर पहिला प्रश्न येतो तो म्हणजे कालानुक्रम लावा। काय म्हणतोय मी? कालानुक्रम लावा। म्हणजे महाराष्ट्रावर कोणाकोणाची सत्ता होती ती क्रमाने लावा असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा तुमचं कन्फ्युजन होऊ नये। तर त्यात पहिलं घराणं लक्षात ठेवायचं, आपण जे आधीच्या टॉपिकमध्ये बघितलं ते म्हणजे सातवाहन घराणं, ओके। त्यांच्या नंतर मित्रांनो सुरू होतं ते म्हणजे वाकाटक घराणे, 2 नंबरचं घराणं। महाराष्ट्रातील किती नंबरचं? 2 नंबरचं घराणं। थोडंसं तुमच्याकडे वही पेन असू द्या, महत्वाचे मुद्दे नोटिंग करा। मी जे म्हणतोय ना तुम्हाला, मी एक 60-70 पेजेस वाचलेले आहेत, ओके, वेगवेगळ्या पुस्तकांमधले। त्यामध्ये मग वेगवेगळे जे संदर्भ पुस्तकं आहे मार्केटमधील अत्यंत ऑथेंटिक अशा पुस्तकांचा आधार मी घेतलेला आहे। दुसरं ज्या आयोगाच्या प्रश्नपत्रिका आहेत सरळ सेवा पोलीस भरतीच्या, त्याच्यात जे प्रश्न विचारलेले आहेत त्यांचाही समावेश या मुद्द्यांमध्ये मी केलेला आहे। त्यामुळे तुम्हाला थोडंसं नोटिंग करणं अत्यंत आवश्यक आहे, ओके। बघा या ठिकाणी मुद्दा येतो तो म्हणजे वाकाटक घराण्याचा संस्थापक कोण? मित्रांनो संस्थापक आहे विंध्य शक्ती। यानंतर या घराण्यामध्ये विविध राजे होऊन गेले, मात्र लक्षात ठेवण्यासारखे प्रवरसेन, रुद्रसेन आणि विंध्य शक्ती, 3 नावे वाकाटक घराण्यांबद्दल तुम्हाला माहीत असले पाहिजे। जास्त मध्ये घुसत बसू नका। जास्त म्हटलं तर मग हे खूप आहे, वाकाटकांचे मूळ कोणते, मग त्यानंतर ही विंध्य शक्ती येतात, पहिला प्रवरसेन येतो, त्याच्यानंतर पहिला रुद्रसेन येतो, पृथ्वीसेन पहिला, रुद्रसेन दुसरा, प्रवरसेन दुसरा, नरेंद्रसेन, असे अनेक नावं आहेत। मित्रांनो आपल्याला अत्यंत महत्त्वाचे मुद्दे सोप्या पद्धतीने लक्षात ठेवायचे। काय? संस्थापक विंध्य शक्ती लक्षात ठेवा, त्याच्यानंतरचे प्रवरसेन आणि रुद्रसेन हे 2 राजे वाकाटक घराण्याशी संबंधित होते, एवढं लक्षात राहू दे। आणि पुढे चला, यांच्या काळातलं वत्सगुल्म नावाचं शहर ज्याला आज आपण वाशिम म्हणतो हे एक लक्षात ठेवा। हे थोडंसं सरळ सेवा पोलीस भरतीच्या ठिकाणी विदर्भातील परीक्षांना मुख्यतः यावर प्रश्न विचारलेला आहे, ओके। पुढे आता थोडंसं साहित्य जर म्हणाल तर सर्वसेनचा हरिविजय हा जो ग्रंथ आहे तो या ठिकाणी महत्त्वाचा आहे। त्याच्यानंतर या काळातलं लेण्यांच्या संदर्भात अजिंठा लेणी, त्याच्यामध्ये 2, 3, 16, 17, 19 याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो ही 16 नंबरची जी लेणी आहे, ज्या ठिकाणी चैत्यगृह आहे, ती लेणी वाकाटकांच्या काळातील आहे आणि हा प्रश्न रिपीट झालेला आहे।
ही मुलाखतीला सुद्धा विचारलं जातं. तुम्ही समजा PSIची वगैरे किंवा राज्यसेवेची जेव्हा मुलाखत द्याल त्यावेळेस तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तुम्ही जर विशेषतः मराठवाड्यातील असाल तर हा मुद्दा तुम्हाला माहीत असणं अत्यावश्यक आहे. पुढचं घराणं आहे ते म्हणजे बदामीचे चालुक्य. आता या ठिकाणी सनावळ्यासुद्धा तुम्ही थोडंसं नजर टाकू शकतात. इसवी सन 250 ते 550, जवळपास 300 वर्ष. किती? 300 वर्ष राज्य वाकाटकांचं आहे. पुढे चालुक्य 535 ते 750 इसवी सन. बदामीचे चालुक्य कुठे हे नेमकं हे होते कर्नाटकातून आलेले. कर्नाटकची जी बदामी आहे तेथे यांची राजधानी. मात्र महाराष्ट्रावर राज्य केलं. कुठे? महाराष्ट्रावर. यांचा पुलकेशी हा जो आहे हा स्वतंत्र राजा. आधी यांनी इतरांचं त्या ठिकाणी मांडलिकत्व स्वीकारलेलं होतं असं आपल्याला म्हणावं लागतं. मात्र हा जो पुलकेशी आहे याने आपलं स्वतंत्र राज्य स्थापन केलं. त्याच्यानंतर मग कीर्तिवर्मन, विक्रमादित्य हे महत्त्वाचे राजे. इतर म्हणाल तर मग मंगलेश वगैरे इतरही राजे आहेत. मात्र मला वाटतं पुलकेशी, कीर्तिवर्मन आणि विक्रमादित्य एवढे 3 नावं तुम्ही चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. आता तुम्ही जर बघितलं पुलकेशीच्या बाबतीत थोडंसं व्यापारासंदर्भात महत्त्वाचं आहे. या पुलकेशीचे पार इराणशी वगैरे संबंध होते तेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ओके. आता साहित्य जर म्हणाल मित्रांनो बदामींच्या चालुक्याच्या काळातलं तर अमोघ वर्ष यांचं कविराजमार्ग हे अत्यंत महत्त्वाचं त्या ठिकाणचं साहित्य. दुसरं श्रीवरदेव याचा चुडामणी हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. हे 2 एक वाचून ठेवलेले असले पाहिजेत तुम्ही. ओके. तेवढ्यामध्ये घुसलेले नाही आहे. मात्र आपला अभ्यास ज्याला मी डीप अभ्यास म्हणतो ओके महत्त्वाच्या मुद्द्यांचा तो तुमचा असला पाहिजे. पुढे बदामीतील शिवपार्वती विवाहाचे चित्र जे आहेत ते प्रसिद्ध आहे या चालुक्यांच्या कालखंडातील. एवढे मुद्दे मित्रांनो या ठिकाणी कव्हर करा. इथे लक्षात ठेवा आणि पुढे चालूया. पुढचं महत्त्वाचं सत्ता केंद्र महाराष्ट्रातलं ते म्हणजे राष्ट्रकूट घराणे. इसवी सन 757 ते 974, जवळपास 200 ते 225 वर्ष. राष्ट्रकूटांचं मुख्यतः जे शासन आहे ते दक्षिण भारतात. राजधान्या म्हणाल तर महाराष्ट्रामध्ये वेरूळ आणि कंधार या ठिकाणी यांच्या राजधान्या आपल्याला दिसून येतात. आणि राष्ट्रकूटांनी जैन धर्माला आश्रय दिला हेही लक्षात ठेवा. मित्रांनो असे प्रश्न आलेले आहेत. कोणती राजवट ही कोणत्या धर्माला अनुकूल होती, मुख्यतः कोणता धर्म तिने वाढवला त्या संदर्भात. तर तुम्हाला राष्ट्रकूट म्हणलं की जैन धर्म नीट लक्षात ठेवायचा आहे. राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक मित्रांनो दंतीदुर्ग आहे. कोण? दंतीदुर्ग. पुढे मग त्याचा मुलगा कृष्ण पहिला. याच्या काळात 2 गोष्टी घडल्या. याच्यातला दुसरा मुद्दा जो आहे वेरूळचे कैलास मंदिर यावर वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. जुन्या प्रश्नपत्रिका बघा. कृष्ण पहिला जो आहे राष्ट्रकूट राजा यांच्या काळात कैलास मंदिर जे आहे वेरूळचे ते बांधले गेले. दुसरा सोपा प्रश्न विचारला जातो की वेरूळचे कैलास मंदिर हे कोणाच्या कालखंडात बांधले गेले. मग ऑप्शन असतात सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार. तर मित्रांनो उत्तर येतं राष्ट्रकूट. कंधारचा किल्ला आहे. पुढे अमोघ वर्ष हा एक यांच्यातला आणखी एक कर्तबगार राजा म्हणून तुम्हाला लक्षात ठेवावा लागतो. म्हणजे दंतीदुर्ग आणि अमोघ वर्ष मी म्हणेल हे 2च राजे तुम्ही राष्ट्रकूटांच्या संदर्भात लक्षात ठेवा. इतरही राजे आहेत. मात्र मला वाटतं एवढी 2 जर तुम्ही नीट लक्षात ठेवले तर विषय तुमचा बऱ्यापैकी म्हणजे मार्क्स देणारे होऊन जातात. पुढचा मुद्दा येतो. या ठिकाणी थोडंसं एक उल्लेख आहे. चीनी प्रवासी जो होता फैयान याने भारतामध्ये यांच्या कालावधी दरम्यान भेट दिली होती. म्हणजे थोडीशी आधी दिलेली आहे ती भेट. मात्र या ठिकाणी यांच्या कालावधीत ते प्रवास वर्णनं आहेत की हा जो फैयान आहे याने भारतातील जी अस्पृश्यता होती, चांडाळ असेल किंवा निम्न जाती संदर्भातल्या काही घृणास्पद प्रथा असतील त्यांचा उल्लेख या ठिकाणी केला आहे. फैयान हा प्रवासी लक्षात ठेवा. आता तुम्ही म्हणाले चांडाळ कशाला म्हटले तुम्ही? चांडाळ म्हणजे नेमकं कोण? मित्रांनो मलाही माहीत नव्हतं याच्या आधी खरं म्हणजे. याचं व्यवस्थित वाचन जेव्हा मी केलं तेव्हा मला पहिल्यांदा क्लिअर झाली कन्सेप्ट जे आहे ते सांगतो. उगाच खोटं बोलायचं नाही किंवा कमीपणा दाखवायचा नाही. चांडाळ म्हणजे काय? एखादा शूद्र व्यक्ती आहे. शूद्राला ब्राह्मण स्त्रीपासून जन्मलेलं जे काही अपत्य असेल त्याला चांडाळ म्हटलं जातं. म्हणजे स्त्री ब्राह्मण आहे आणि पुरुष शूद्र आहे, या दोघांपासून निर्मित अपत्य जे आहे त्याला चांडाळ म्हटलं जातं. हे लक्षात राहू द्या. एक सहज माहीत असलं पाहिजे. बघा हा प्रश्न परीक्षेला येणारा नाहीये. मात्र एक तुम्ही सुधान नागरिक म्हणून मला वाटतं काही गोष्टी आपण केल्या पाहिजेत. ओके पुढे जाऊया. इंटरेस्टिंग आहे ते.
त्याच्यानंतर विवाह, विवाहामधलं सुद्धा असंच जे तुम्हाला माहीत असावं उद्या मुलाखती संदर्भात किंवा एक जनरली आपल्याला माहीत असावं, विवाह 8 प्रकारचे होते. त्याच्यामधला ब्राह्मविवाह हा सर्वश्रेष्ठ होता. तो म्हणजे कोणता? पिता हा स्वइच्छेने कन्यादान करायचा. म्हणजे मित्रांनो आजचे जे विवाह आहेत थोडक्यात तो हा विवाह. पुढे गांधर्व विवाह लक्षात राहू दे फक्त. प्रेम विवाह जो होता त्याला गांधर्व विवाह. आसुर विवाह म्हणजे हुंडा देऊन कन्या विक्री, म्हणजे मुलीचे वडील किंवा आई मुलीकडील लोक हे पुरुषाकडून मुलाकडून हुंडा घ्यायचे, त्याला आसुर विवाह म्हटलेला आहे मित्रांनो. म्हणजे आजकालचे जे आपण बघतो बरेचसे हुंडे घेऊन विवाह ज्याच्यावर आपण बंदी घातलेली आहे तो आसुर विवाहाचा प्रकार आहेत असं आपल्याला म्हणावं लागतं. म्हणजे मित्रांनो मी जे वाक्य वापरलं आपण त्यावर बंदी घातलेला आहे, कारण की आपण असं म्हणू शकत नाही की आजकाल हुंडा घेऊन विवाह होतो, कारण की तसं तुम्ही बघितलंय का कुठे गुन्हे दाखल होत आहेत म्हणून? अजिबात होत नाही, कुठेच होत नाही. होत असेल तर सांगा. अजिबात होत नाही. हुंडा घेऊन विवाह करणे हा काय आहे? गुन्हा आहे, हे लक्षात राहू दे. हुंडाबंदी कायदा कधीचा आहे तुम्हाला माहीत असेल तर नक्कीच कमेंट करा. मला माहीत आहे, तुमच्यापैकी काही लोक नक्कीच कमेंट करू शकतील. पुढे पैसाचा विवाह होता बघा. हा एक सर्वात कनिष्ठ प्रकार होता विवाहाचा, जो धोका देऊन फसवून केला जायचा. त्याच्यानंतर अनुलोम विवाह, ज्याच्यामध्ये पुरुष उच्च जातीतील आणि महिला एखाद्या शूद्र जातीतील असेल त्याला अनुलोम विवाह म्हटलं जायचं. ओके, या बाबी एक कन्सेप्च्युअली सांगतो आहे. पुढे वेश्या व्यवसाय सुद्धा प्रचलित होता आणि त्याच्यामध्ये वात्सायन याचं कामसूत्र नावाचं पुस्तक अत्यंत प्रसिद्ध आहे, ते एक माहीत असलं पाहिजे तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर गणिका आणि दासी. मित्रांनो ही कन्सेप्ट थोडीशी समजून घ्या नवीन मित्रांसाठी. उच्च श्रेणीच्या जे वेश्या आहेत त्यांना गणिका म्हटलं जायचं, किंवा तुम्ही दासी हा शब्द जो वापरलेला असतो ना तो म्हणजे राजमहालामध्ये ज्या वेश्या राहायच्या तेव्हाच्या कालावधीत त्यांना गणिका म्हटलं जायचं, हे लक्षात असू दे. एक सहज लक्षात असू द्या. ओके, पुढे जाऊया आपण. त्या काळात गुरुकुल या शिक्षण संस्था होत्या. आणि पुढचा आणखी एक महत्त्वाची कन्सेप्ट थोडीशी, म्हणजे त्याला मी हे म्हणतो नवीन शब्द आहे आपल्यासाठी तो ऐतिहासिक, तो म्हणजे अग्रहार. अग्रहार कशाला म्हणायचं तर ब्राह्मणांना विद्यादानासाठी गाव दत्तक दिले जायचं. बाबा हे गाव तुमच्यासाठी, तुम्ही इथून काय भिक्षा असेल काय असेल ते या गावातून तुम्हाला घ्या, तुमच्यासाठी हे गाव ठरवून दिलेलं असायचं, त्याला अग्रहार असं म्हटलं जायचं, हे माहीत असलं पाहिजे. पुढे जाऊया मित्रांनो आपण. पुढचं आहे या ठिकाणी कल्याणीचे चालुक्य. काय? कल्याणीचे चालुक्य. आपण आधी पाहिलं बदामीचे चालुक्य, आता कल्याणीचे चालुक्य. 974 ते 1190. कुठे आहे? कर्नाटकच्या बिदरजवळ कल्याणी नगर होतं. आणि यांच्या काळातले राजे जर म्हणाल तर सोमेश्वर पहिला, विक्रमादित्य दुसरा, आणि या विक्रमादित्यच्या काळामध्ये विज्ञानेश्वराचा मिताक्षरी हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. काय? मिताक्षरी. मित्रांनो मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये राजा हाल यांचा एक ग्रंथ सांगितला होता. कोणता ग्रंथ आहे बघा? राजा हाल यांचा. आता या हाल हा मराठी व्याकरणामध्ये सुद्धा विचारला गेलेला प्रश्न आहे. त्यावरून मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की मराठी व्याकरणावरील पहिला ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? मराठी व्याकरणाचे जनक कोण आहेत मित्रांनो? मराठी व्याकरणाचे जनक, ज्यांना मराठी व्याकरणाची पाणिनी म्हटलं जातं. मग तुम्ही म्हणाल पाणिनी, तर मग पाणिनी कोण होती माहीत आहे का तुम्हाला? संस्कृत व्याकरणाचे जनक होते, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. ओके, आता हे जे कल्याणीचे चालुक्य होते यांनी शैव धर्माला आश्रय दिला होता. पुढे शिलाहार आहेत, त्यांचं एवढं आपल्या महाराष्ट्रामध्ये काम नाही आहे. मात्र कोल्हापूरचे जे महालक्ष्मी मंदिर आहे मित्रांनो ते शिलाहार यांनी बांधलेले आहेत. ओके, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे देवगिरीचे यादव, हे अत्यंत महत्त्वाचे. देवगिरीच्या यादवांवर प्रश्न विचारले गेलेले आहेत. देवगिरीचं सध्याचं नाव काय आहे मित्रांनो तुम्हाला माहीत असलं पाहिजे. नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगू शकतात. देवगिरीला आपण बघतो आहोत की दिल्लीहून राजधानी देवगिरीला आली होती, बरोबर? त्या संदर्भातले मुद्दे इथे आहेत. देवगिरीचे यादव जर म्हणाल तर इसवी सन 1187 ते 1318 हा कालावधी महाराष्ट्र आणि कर्नाटकवर यांचं राज्य आहे. हे स्वतःला श्रीकृष्णाचे वंशज मानायचे. काय म्हणतोय मी? स्वतःला देवगिरीचे यादव हे श्रीकृष्णाचे वंशज मानायचे. आणि या राज्याचा संस्थापक हा भिल्लम पाचवा होता, ज्याने देवगिरीची स्थापना केली. त्याला पुढे दौलताबाद असं नाव पडलेलं आहे. ते कोणाच्या काळात पडलं तेही आपण या ठिकाणी बघणार आहोत. पुढचा मुद्दा या ठिकाणी तुम्हाला देवगिरी संदर्भात लक्षात ठेवायचा आहे. देवगिरीवर पहिलं आक्रमण झालं ते म्हणजे अल्लाउद्दीन खिल्जीचं 1294. आणि मित्रांनो 1294 महाराष्ट्रावर झालेलं पहिलं मुस्लिम आक्रमण असं या आक्रमणाला म्हणावं लागेल. या ठिकाणी राजा रामचंद्र देवाचा पराभव झाला होता आणि सत्ता त्यांच्या हातात गेली. याच कालावधीमध्ये म्हणजे यादवांच्या काळात
महात्मा बसवेश्वर यांनी वीरशैव पंथाची स्थापना केलेली आहे. लिंगायत समाज ज्यांना म्हटलं जातो तो. मित्रांनो, आता महाराष्ट्रामध्ये आपण बघतो आहोत हा समाज मुख्यतः कोणत्या जिल्ह्यात आहे तुम्ही सांगू शकतात का? तुमच्या जिल्ह्यात आहे का? खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके, आपल्या काही जिल्ह्यांमध्ये आजही आपण बघतो या समाजाचं प्रमाण चांगल्यापैकी आहे. पुढे यादवांच्या काळामधील हेमाद्रीचा एक ग्रंथ जो चतुची वर्ग चिंतामणी हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पुढे आणखी एक पंथ जो की महाराष्ट्रात खूप चांगल्या प्रकारे प्रसिद्ध आहे तो म्हणजे चक्रधर स्वामी यांचा महानुभाव पंथ यादवांच्या काळातच या ठिकाणी पुढे आला. त्यानंतर वास्तुशिल्पाच्या बाबतीत म्हणाल तर हेमाडपंथी मंदिरे. मित्रांनो, हेमाडपंथी मंदिरं अनेक ठिकाणी आहेत. त्याच्यातलं गोंदेश्वराचं मंदिर जे आहे ते सर्वात प्रसिद्ध सिन्नर या ठिकाणी. म्हणजे मी स्वतः इथे ग्रामसेवक होतो सिन्नर तालुक्यात, मी बघितलेलं आहे. हे याच्या वेगळ्या रचना असतात. आणखी तुम्ही ज्या जिल्ह्यात आहात त्या एखाद्या जिल्ह्यामध्ये हेमाडपंथी मंदिर आहे का नक्की खाली कमेंट करून सांगा. आणि ते कुठे आहे नेमकं, तुम्ही ज्या जिल्ह्यात आहेत तिथे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आणि आहेत इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा ते सांगा. मात्र या ठिकाणी आपलं नाशिकचं हे सिन्नरचं मंदिर अत्यंत प्रसिद्ध आहे. तेवढं एकच मी इथे घेतलेलं आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये असेल हेमाडपंथी मंदिरे, एक वेगळी रचना असलेले हे मंदिरं आहेत, त्याबद्दल तुम्हाला माहिती असली पाहिजे. पुढे मुस्लिम राजवट. तुम्हाला मी सांगितलं की 1294ला अल्लाउद्दीन खिलजी देवगिरीवर आक्रमण करतो आहे. महाराष्ट्रावर झालेली पहिली मुस्लिम सत्ता म्हणून याचं वर्णन आपण करत असतो. आणि पुढे आता हे खिलजी आला. खिलजीनंतर 1326मध्ये तुघलक घराणे या देवगिरीवर राज्य करायला लागलं. तुघलक घराणं जे आहे, मोहम्मद तुघलक याने आपली राजधानी ही दिल्लीहून देवगिरीला आणलेली आहे. मित्रांनो, हा प्रश्न अनेक वेळा विचारला गेलेला आहे. काय, दिल्लीहून देवगिरीला राजधानी कोणी आणली? कोणी? मोहम्मद तुघलक यांनी. त्यानंतर 1347ला हसन गंगू बहमनी यांचे राज्य या ठिकाणी स्थापन झाले. ओके, आणि नंतर यांच्या राज्यामध्ये विघटन झाले अंतर्गत संघर्षातून. त्यामध्ये मग विजापूरची आदिलशाही. मित्रांनो, या जोड्या विचारलेल्या आहेत, हे नीट नोटिंग करून ठेवा, याला हायलाईटच करून ठेवा की बहामनी राज्य जे आहे त्याच्यानंतर जे विभाजन झाले ते नेमके कोणकोणत्या सत्तांमध्ये? तर विजापूरच्या आदिलशाहीमध्ये, अहमदनगरच्या निजामशाहीमध्ये, गोवळकोंड्याच्या कुतुबशाहीमध्ये, वऱ्हाडची इमादशाही आणि बिदरची बरीदशाही. या 5 शाह्या तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. काय, 5ही तोंडपाठ करून ठेवायच्या. विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, वऱ्हाडची इमादशाही आणि बिदरची बरीदशाही. पुढे मित्रांनो आपण येतो मराठा राज्यावर. बघा, तुम्हाला नोट्स कशा काढायच्या ना यावर थोडंसं काही गोष्टी तुम्ही नक्कीच या ठिकाणी शिकत असाल. मराठा राज्यावर मित्रांनो आपण यावर सेपरेटली याच्या आधी लेक्चरही टाकलेले आहेत. बरेचसे 11वीचा इतिहास असेल किंवा इतर ठिकाणाहून क्रमिक पुस्तकातून 8वी 10वीच्या वगैरे. मात्र मराठा राज्य एवढं मोठं आहे ना, बघा मी एवढीशा जागेमध्ये जवळपास एक 7 ते 10 पेजेसच्या नोट्स इतक्या ठिकाणी काढलेल्या आहेत. आणि मला असं वाटतं परीक्षेभिमुख सगळं मी इथे कव्हर केलं आहे. कसं बघा, थोडंसं या ठिकाणी लक्ष द्या. बघा, मराठी राज्य, पहिला मुद्दा तुम्हाला माहीत असला पाहिजे, मराठी राज्य कुठून कुठपर्यंत होतं हे तुम्हाला तोंडपाठ असावं. काय, 1630 ते 1880. कोणती परीक्षा देत असा एवढं तोंडपाठच असलं पाहिजे. मित्रांनो, फोकस करायला शिका. काय, महत्त्वाचे मुद्दे तुमच्या असे डोक्यात फिट बसले पाहिजे. बिनकामाचं कचरा बाजूला काढायला शिका. स्थापना कोणी केली? शिवाजी महाराजांनी. कधी? राज्याभिषेक केला 6 जून 1674ला. कोठे केला? रायगडावर. बस, विषय संपला. स्थापनेसंदर्भात 3 बाबी मला वाटतं लक्षात आल्या. कोणी, कधी, कोठे. मराठा राज्याची स्थापना. आता पुढे शिवाजी महाराजांच्या नंतर छत्रपती होत आहेत संभाजीराजे 1881 ते 1889. ओके, 89ला त्यांची हत्या होते आहे. पुढे त्यांच्यानंतर येत आहेत छत्रपती राजाराम 1689 ते 1700. म्हणजे शिवाजी महाराजांचे हे एक पुत्र आणि एक पुत्र. आता 1700ला छत्रपती राजाराम यांच्या नंतर महाराणी ताराबाई या ठिकाणी राज्य करतायत. कारण की छत्रपती शाहू कैदेमध्ये आहेत. आता ताराबाई ज्या आहेत यांची साताऱ्याला गादी आहे. पुत्र शिवाजी तिसरे यांच्या नावावरती गादी चालते आहे. मात्र छत्रपती शाहूंची सुटका होते. दोघांमध्ये युद्ध होतं. खेडची लढाई होते. छत्रपती शाहू कोल्हापूरला कारभार बघत असतात आणि शाहू विजयी होतात. आता शाहूंना विजयी करण्यामध्ये अनेक व्यक्तींचं योगदान आहे. त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं योगदान आहे बाळाजी विश्वनाथ यांचं. छत्रपती शाहू काय करतात? 1713 मध्ये बाळाजी विश्वनाथांना पेशवेपदी नेमतात आणि छत्रपती नामधारी होतात.
म्हणजे छत्रपती बनतात राष्ट्रपती आणि पेशवे बनतात पंतप्रधान. मित्रांनो लक्षात ठेवा, बऱ्याच जणांना कळत नाही पेशवे नेमके काय आणि छत्रपती काय. छत्रपती हा राजा आहे, बरोबर. मात्र पेशवे आल्यानंतर पेशव्यांना त्या ठिकाणी पंतप्रधान बनवलं गेलं. थोडक्यात पेशवे म्हणजे काय, आताचं जशी रचना आहे पंतप्रधान आणि राष्ट्रपती, आपल्याला माहित आहे सत्ता कोणाच्या ताब्यात, पंतप्रधानांच्या, तर ते पेशवे बनवले गेलं. आणि इथून मग ती पेशवाई सुरू झाली 1713 पासून, हे लक्षात ठेवा. आता मग त्या पेशवाईमधला आपल्याला खूप घोळ होतो. तुम्ही मोठे मोठे पुस्तकं असतात, लक्षात काहीच राहत नाही. त्याच्यात बघा सरळ पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ 1713 ते 20. 1720ला त्यांचा मुलगा पहिला बाजीराव, ज्याने मराठा राज्याचं मराठा साम्राज्य केलं. मित्रांनो पहिला बाजीराव पेशवा. मराठी राज्याचं मराठा साम्राज्य अत्यंत महत्त्वाचं आहे. राज्याचे साम्राज्य एवढेच 2 शब्द लिहिले, मला सगळं कळून गेलंय. तुम्हालाही असं नोट्समध्ये करता आलं पाहिजे. आता 1720ला पहिले बाजीराव, त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र बाळाजी बाजीराव, अर्थातच नानासाहेब पेशवे. मात्र पानिपतचे तिसरे युद्ध 14 जानेवारी 1761 दारुण पराभव होतोय, नानासाहेबांचा मृत्यू. त्यानंतर पहिले पुत्र त्यांचे माधवराव पेशवे, अत्यंत कमी कालावधीत चांगलं कार्य. मात्र यांचाही 1772ला अकाली मृत्यू. आणि मग यांचे बंधू नारायणराव याच्यावर बसतायत पेशवेपदावर. मात्र नारायणरावांचा त्यांचे काका रघुनाथराव हे गारद्यांकडून खून घडवून आणतात. ते म्हणतात ना, धचा मा करा, त्यांच्या पत्नीने धराऐवजी मारा असं गारद्यांना सांगितलं. अशी ती कथा आहे. आणि इथून मग संघर्ष सुरू झाला. हा संघर्ष वाढत गेला, इंग्रजांचा आपल्याकडे हस्तक्षेप वाढला आणि 1818मध्ये दुसरा बाजीराव पेशवा यांचा पराभव होतोय. पेशवाई संपत्ती आहे, थोडक्यात मराठी शाही संपत्ती आहे. आता ही जी पेशवाई चालायची ना मित्रांनो, हिचा कारभार सगळा पुण्यातून चालायचा. मात्र पेशव्यांची राजधानी ही सातारा होती, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. मला असं वाटतं तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. आता इतकं सोपं समजावून अत्यंत मुद्देसूद, आपल्याला कसं मित्रांनो तुम्हाला सक्सेस व्हायचं आहे ना, मुद्द्याचं बोला. काय मुद्द्याचं बोलायचं, जसं ते कायद्याचं बोला म्हणतात ना, आपण मुद्द्याचं बोलायचं. बिनकामाचा कचरा बाजूला काढायचा, महत्त्वाचे मुद्दे कव्हर करायचे. या पद्धतीने आपण शिकत जाऊया. नक्कीच माझ्यासोबत राहा. मी तुम्हाला यशापर्यंत पोहोचवण्यामध्ये नक्कीच खारीचा वाटा उचलेल असे मला तरी आशा आहे आणि मी त्या पद्धतीने प्रयत्न करतो आहे. मित्रांनो नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवू शकतात. तुम्हाला या नोट्स आवडत असतील, नोट्स पाहिजे असेल कंटिन्यू आपल्या लेक्चरच्या, तर तुम्ही आपल्या चॅनलला जॉईन करून आपले मेंबर होऊ शकतात आणि आणखी स्वतःच्या यशाचा मार्ग मोकळा आणि सुकर करू शकतात. धन्यवाद.